सरस्वती मॅडम ओके आहात ना आता तुम्ही? मग झालं तर मंडळी एवढं सिरियस व्हायची काहीच गरज नाहीये. ए डीजे वाल्या, पेमेंट झालंय ना तुझं? हो सर. अरे मग वाजव ना गाणी पटकन. काय 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 एवढी धावपळ चालली बाबा काही आहे? हवंय का? मला काही नको, तू ये बस ये. अहो बाबा असं काय करताय? बहिणीचं लग्न आहे, धावपळ करायला नको का? आणि तरी अजूनही तुझ्या हातावर मेहंदी नाहीये. ते आता एवढं झालं ना की बसते ना मेहंदी काढायला. अगं लीला, मेहंदीचा कार्यक्रम संपत आला, कधी काढणार आहेस मेहंदी तू? नाही मला माहिती आहे, कालिंदीने तुला मेहंदी काढायला दिली नसणार का? घरातली कामं कोण करणार ना? बाबा अहो असं काहीच नाहीये. मी एक काम करते, मी रात्री काढते मी. हा लीला, तुझ्यामुळे हे सगळं लग्न कार्य व्यवस्थित पार पडत आहे. येऊ बघ ना किती आनंदात आहे, सगळे कामी खुश आहोत. पण महत्वाचं काय आहे, घरातला लग्न सोहळा असून सुद्धा तुला मजा करता येत नाहीये. बाबा असं कुठे? मग अशी बघितलं ना किती मजा केली मी. एजेनी तर गाणं पण म्हटलं. अजून काय हवंय? लीला, मला माहिती आहे या घरात तुला समजून घेणार कुणी नव्हतं. तुला स्वतःची अशी हौस मौज काही करता आली नाही. मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलीचं लग्न आहे का चांगल्या घरात व्हावं, तिला स्वतःला अशी हक्काची माणसं मिळावीत, माझ्या लेकीवर प्रेम करणारा, मनापासून प्रेम करणारा, तिला जपणारा, तिची काळजी करणारा तिला नवरा मिळावा. आणि आज मी तुला सांगतोय, माझी ती इच्छा पूर्ण झाली. हे जे तुझं मन चांगलं ओळखतात, तुझ्या मनात काय चाललंय हे त्याला चांगलं कळतं, तुझं मन जपतात. तुझी आता मला काही काळजी वाटत नाही. मी आता कधी निर्धास्त झालोय बघ. बाबा बघितलं का रेवकडे? यश बघा ना किती प्रेमाने भरवतोय तिला. तुम्ही आता तिची सुद्धा काळजी करणं सोडून द्या. बाबा मी कायम आपल्या रेव बरोबर असेल. चला मग आता निघूयात. उद्या हळद आहे ना, उद्या सुद्धा वेळ त्याला हवा. चल यश उठ. हो हो निघूया. ताई तू कुठे चाललीस? तू राहणार नाहीयेस? अगं रेवू इथली सगळी तयारी झालीये. आणि मी म्हंटल होतं ना, मी तुझी बहीण असले तरी ह्या लग्नात मी मुलाकडची आहे. अगं तिथलं पण सगळं बघायला नको का? मग बरोबर आहे, जा तू घरी. एजे तू जा म्हणजे? म्हणजे मी रेवतीचा भाऊ आहे, तर मला इथे थांबायला हवं. काही लागलं तर धावपळ करायला कोणतरी असायला हवं इथे, राईट? एजे म्हणजे तुम्ही आज घरी नाही येणार? नाही. मी सुद्धा रेवतीसाठी इथेच थांबणार आहे. चला बाळांनो, लवकर निघा आणि सकाळी वेळेत या. हा हे बघ दुर्गा, एक काम करायचंय तुम्हा तिघींना देखील. जे काही सामान ठेवलेलं आहे ते सगळंच्या सगळं घेऊन यायचं. चल मी जाता जाता सांगते आणि काय काय करायचं. या बाळांनो. बाबा येतो. आई ये लवकर ये. हा हो. वाट बघतोय. एजे तुम्ही खरंच घरी येणार नाही? खरंच नाही.
नाही येणार आहेत एजे सर आणि मी सुद्धा नाही येणार आहे. कसं आहे रात्रीत मला हळदीच्या डेकोरेशनची तयारी करायची आहे. बरं विश्वादादा ऐक, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला. हे बघ, रात्री झोपताना दूध घे. दूध नाही, दुधाने ऍसिडिटी होते. विश्वादादा दूध घे, ते गरम कर, त्यात 1 चमचा मध घाल आणि आठवणीने एजेंना दे. ओके, आलं लक्षात. दिवसभर खूप धावपळ केली आहे त्यांनी. गरम दूध प्यायला ना की कसं शांत झोप लागेल. बर. आणि हो, रात्री ना त्यांना छोटी उशी दे. मोठी उशी घेतली ना की मान आखडते त्यांची. चालेल, देतो. आणि हो महत्वाचं, अरे त्यांना वाचता वाचता झोपायची सवय आहे, त्यामुळे चष्मा डोळ्यावरच राहतो. तू आठवणीने तो काढ. काढतो. हो करतो. आणि हो काय आता? अगं लीला, एका रात्रीचाच प्रश्न आहे ना, किती त्या सूचना. बाबा तसं नाही, पण एजेंना कसं सगळं परफेक्ट लागतं ना. अगं लीला, एजे जावई आहे त्या घरचे, आम्ही त्यांची काळजी नाही का घेणार? काय बोलतेस तू? तिला आय एम फाईन या, काळजी करू नकोस. जातो. आजी छान छान. आहे. मला असं वाटतंय लीला, तुझं पाय काही इकडनं निघत नाहीये. आजी तुझं असं खरं आहे. नाही. अगं तू आरामात राहू शकते. मस्त आजी. छान. आम्ही पण येतो. एक मिनिट. रिली बाबा, हम्म. तुम्ही आम्हाला हे करायला सांगताय? येस. आणि प्रमोद, विराज हे सगळं बरोबर करतोय, त्याच्यावर तू लक्ष ठेवायचंस. यस सर. नाही बाबा, डोंट वरी, तुमचं काम परफेक्ट होणार. बरं, येतो. तुम्हाला दोघांना जेवढी नाटकं करून घ्यायची तेवढी करा. उद्या तुमचा सगळा खेळ संपणार आहे. अरे यश, ये. काय झालं, काय बोलायचंय का? अरे काय झालं अचानक? ताई, थँक्यू ताई, थँक्यू सो मच. हे काय भलतच मध्येच, काय झालं? नाही ताई, खरंच थँक्यू. कारण आज तुझ्यामुळे माझं आणि रेवतीचं लग्न होतं. ताई, आज सगळे किती आनंदात होते. हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झालंय ताई. यश, मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते. माहिती आहे तुला. हो ताई, मला माहिती आहे. ताई, मला माहिती आहे तू नेहमी माझा चांगलाच विचार करतेस आणि चांगलाच विचार करत राहशील. ताई, तुला माहिती आहे का, रेवती तुझ्या परमिशन शिवाय लग्न करायला रेडीच नव्हती. ब्रेकअप केला होता तिने माझ्याशी. पण त्यानंतर तू हो म्हणालीस आणि सगळं चित्रच पालटलं. ताई, रेवती खूप वेगळी आहे ग. म्हणजे ना, माझे इतर मैत्रिणी पण आहेत, त्यांना फक्त मेकअप, पार्टीज, हँगआउट्स, नाईट आउट्स हेच सगळं दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त पण आयुष्य आहे हे त्यांना माहीतच नाहीये. पण रेवतीला यात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि मला ना त्यांच्याकडे बघून अशी फिलिंग नाही आली जी मला रेवतीकडे बघून पहिल्याच भेटीत आली. ताई, ती खरंच खूप वेगळी आहे ग. म्हणजे ना, तिला ना तिच्या आयुष्यात काही एम्स आहेत, गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, त्याच्याच मागे ती सतत धावत असते. ती खरंच खूप स्पेशल आहे ताई माझ्यासाठी. ती ना माझे ड्रीम्स पूर्ण करायला पण मला खूप पुश करते.
ती खूप वेगळी आहे. ताई ताई रेवतीचं पण तुझ्यासारखंच माझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू मॅरी हर ताई. शी इज द लव्ह ऑफ माय लाईफ. ठीक आहे, तू जा आता, आराम कर. खूप उशीर झाला, तुला उठायचंय सकाळी. जा जा. हो ताई, आय एम सॉरी. मी पण बोलण्यात रमलो. गुड नाईट. गुड नाईट. ताई, तर माझी लग्नातली शेरवानी आहे ना, ही इथे काय करते? अरे हा, हो हो, तुझीच आहे. ते ब्रोच लावायचं आहे मला, म्हणून मी घेऊन आले इथे. पण एक एक सेकंड, ही तर मगाशी माझ्या रूम मध्ये होती, इकडे कशी आली? अरे तुझ्या रूम मध्ये कशी असेल? मी सकाळी घेऊन आले राजा. जा जा जा. नाही रे, असं कसं शक्य आहे? मी मगाशी शेरवानी बघितली माझ्या रूम मध्ये. यश, तू वेगळ्या शेरवानीला ही शेरवानी समजतोयस? ही ती ही वेळ आहे का डिस्कशन करायची? यश, तुला प्लीज गो, यू नीड रेस्ट. जा. हो ताई, सॉरी. जा जा. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, पार्सल पाठवते. पुढे काय करायचं ते तुला माहिती. एजे का आला नाही तुम्ही घरी? मला किती एकटं एकटं वाटतंय. आले आले. विराज सर, तुम्ही इथे? लिहिलं तुझी पाण्याची बाटली. रात्री तुला बरं वाटत नव्हतं, आता उठल्या उठल्या गरम पाणी पी. तुला हसायला काय झालं लीला? हे तुम्हाला एजेंनी करायला सांगितलं ना? तुला काही लागलं तर हाक मार. एजेंट ना? हा, मारू शकतेस, पण बाबा इथे आहेत कुठे हाक मारायला? पण मग कोणाला? तुझ्या टीम मेंबरला. टायगर, हे पण तुम्हाला एजेंनीच करायला सांगितलं ना? गुड नाईट लीला. गुड नाईट विराज सर. गुड नाईट टायगर. जर एवढीच काळजी वाटते माझी तर यायचं ना, का नाही आला तिथे? तिकडे रेवसाठी थांबलात ना? खरंच आपल्या बायकोच्या माहेरच्यांचा इतका विचार करणारा नवरा कुठे सगळ्यांना मिळतो? पण मला आठवण येते तुमची. काय करू आता मी? मेसेज करून बघू का? झोपले असतील का? पण ठीक आहे, मेसेज करून तर बघते.
याची किती खडूस आहोत तुम्ही, अजिबात रोमॅन्टिक नाही. डिलीट. गुड नाईट. आई नको ना प्लीज. त्या निलगिरीच्या तेलाच्या वासाने माझं डोकं जड झालं ग. प्लीज खरंच. ग असं काय करतेस ग सोन्या? मला माहितीये ते माझीच मुलगी आहेस ना तू. पण बघ ती आहे ना मेहंदी ना रंगायला हवी हा. आणि या निलगिरीच्या तेलामुळे ती जास्त रंगत जाईल. गंमत माहितीये का? ज्या नवऱ्या मुलीची मेहंदी सगळ्यात जास्त रंगते ना नवऱ्याचं त्या मुलीवर जास्त प्रेम असतं बरं का. पण नको आता कशाला ना. ला. शाणी. लीला दिवसभर इतक्या कामात होती की तिच्या हातावर मेहंदी लागलीच नाही. उद्या सगळ्यांच्या हातावर मेहंदी असेल आणि लीलाचा हात तसाच.